महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नांगरवाडीत दुमदुमला श्री धावीर महाराजांचा जयघोष। ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात संपन्न। सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि किल्ले रायगडच्या पवित्र सानिध्यात वसलेल्या नांगरवाडी गावात श्री धावीरदेव महाराज पालखी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपत संपूर्ण गावाने एकजुटीने आपल्या ग्रामदैवताचा हा सोहळा साजरा केला। श्री धावीरदेव हे प्रामुख्याने रोहानगरीचे ग्रामदैवत असले तरी महाड आणि आसपासच्या नांगरवाडी परिसरात या देवावर भाविकांची अढळ श्रद्धा आहे। मराठा साम्राज्याच्या काळात सीमारक्षक आणि रक्षक म्हणून पूजले जाणारे हे दैवत आजही नांगरवाडीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। नांगरवाडी हे नाव नांगर या शेतीशी संबंधित अवजारावरून पडले असून हे गाव पिढ्यानपिढ्या शेती आणि मावळ्यांच्या शौर्याशी जोडले गेले आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या नांगरवाडीचा इतिहास रसद पुरवठा आणि गडकिल्ल्यांच्या संरक्षणाशी जोडलेला आहे। शिवकाळात मावळे श्री धावीर महाराजांचा आशीर्वाद घेऊनच मोहिमेवर निघत असत अशी लोककथा आजही गावात अभिमानाने सांगितली जाते। दसऱ्याला होणारी शस्त्रांची पूजा आजही इथल्या मराठा लष्करी इतिहासाची साक्ष देते। नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात संपूर्ण गाव एका सूत्रात बांधले गेल्याचे पाहायला मिळाले। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल पुष्पांच्या उधळणीत निघालेल्या या पालखीने नांगरवाडीचा परिसर भक्ती रसात न्हावून निघाला होता। उत्सवाच्या निमित्ताने गावचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता आणि संपूर्ण गावात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी आणि गावातील माहेरवाशिणी खास 2 दिवसांच्या उत्सवासाठी गावात दाखल झाल्या होत्या। त्यामुळे प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण होते। विधिवत पूजेने यात्रेच्या दिवसाची सुरुवात झाली। वर्षभर ज्या उत्सवाची प्रतीक्षा असते आणि तो आनंदी क्षण म्हणजे हा पालखी सोहळा। वाजत गाजत निघालेल्या नवसाची मिरवणुकीने गावची शोभा वाढवली। अनेकांनी आपले नवस फेडले आणि महाराजांकडे सुखाचे साकडे घातले। गावकऱ्यांमधील परस्परातील हेवेदावे विसरून सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला। हा सोहळा म्हणजे अलिबाग तालुक्यातील नांगरवाडीच्या गौरवशाली इतिहासाचे आणि कोकणी संस्कृतीचे रक्षक मानल्या जाणाऱ्या श्री धावीर महाराजांवरील निष्ठेचे प्रतीक ठरला। गावकरी आणि भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव पुढील वर्षाच्या ओढीने संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, नांगरवाडी, अलिबाग।